सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती मंडळीला प्रियजनांनो, हा समय आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. आपल्या त्रेक एक परमेश्वराने दिलेला, त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची उपकार स्तुती करत त्याच्या वचनाकडे आपण वळूया. प्रियजनांनो, आजचा संदेशाचा वचन आहे, आजचा सुसमाचार आहे योहानाचे पहिले पत्र, याचा 4था अध्याय आणि 7 ते काही वचनं आपण बघूया. प्रियजनांनो, सुंदरसा हेडिंग आहे, देवाची प्रीती. प्रियजनांनो, देवावरची प्रीती व एकमेकांवरची प्रीती. प्रियजनांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. प्रीती साधं प्रेम नाही. प्रियजनांनो, साधं प्रेम नाही म्हटलेलं आहे. प्रीती म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. प्रीती काय आहे? प्रीती रागात येत नाही, रागवत नाही. प्रीती म्हणजे रागाने भरलेली असेल तरी ती रागवत नाही. ती काय होते? त्या प्रीतीनं, त्या रागाला, त्या प्रीतीनं कव्हर करते. कव्हर करणे म्हणजे झाकण ठेवते. त्या प्रीतीला, त्या रागला, त्या भांडणाला ती कव्हर करते. शांती करणे. बघा, प्रीतीचे काय काय गुणधर्म आहे. प्रीती हे देवाकडून आहे, देवापासून आहे. राग, मत्सर, हेवा, द्वेष करणे, भांडणे करणे, शिव्या देणे, सहन न करणे, भांडण करणे. मनुष्याला जेव्हा सहन होत नाही ना, तेव्हा तो व्यक्ती भांडण करतो. परंतु सहन करणं हे खूप गरजेचं आहे. जर आपण देवाचे लेकर आहोत तर आपण सहन करणार. प्रियजनांनो, सहन न करणे, राग करणे, द्वेष करणे, भांडण करणे, कलह करणे, समेट न करणे, हे सर्व दुष्टाचे, सैतानाचे हे सारे गुण आहेत. प्रियजनांनो, आणि तो सैतान कुठं आहे? जगात. जगाचा अधिपती आहे तो सैतान. अधिपती म्हणजे तो त्यांना त्या अंधारात, तो अंधार आहे ना, सैतान अंधार आहे. आणि तो जगातल्या लोकांना जे दिसतात, जे त्याचं ऐकतात, त्याला तो पूर्णपणे वश होऊन त्याला अंधारात ठेवतो, त्याला प्रकाशात जाऊ देत नाही. आणि जे तुम्ही आणि मी प्रभू येशू मसीहचे जे लेकर आहोत, ते प्रकाशाचे लेकर आहेत. येशू मसीहला काय वाटतं? मी जगाचा प्रकाश आहे. आणि जो त्याच्यामध्ये चालतो, त्याच्या प्रकाशात चालतो, तो अंधारात चालणार नाही. अंधार आणि प्रकाशाचा म्हणतो ना दुश्मन. अंधार आणि प्रकाश. प्रकाशासमोर अंधार टिकतो का? पळून जातो अंधार. प्रकाश एकदा पडला मनुष्यावर, प्रकाश एकदा आला. आता सूर्याचा प्रकाश चालू आहे, हा दुपारचा वेळ आहे आणि हा सूर्यप्रकाश चालू आहे. मग आता इथं अंधार राहणार का प्रियजनांनो? बिलकुल नाही. असं आहे, परमेश्वर आपला प्रकाश आहे. आणि जर त्याच्यावर आपली भिस्त आहे, तो आपला जर पालक आपला स्वर्गीय पिता आहे, तर आपण अंधारात राहणार का प्रियजनांनो? आणि त्याची प्रीती, तरी कशी प्रीती करून दाखवली, त्याचा अनुभव मी आणि तुम्ही घेत आहोत रोज. हे ना प्रियजनांनो, घेतो का नाही आपण रोज अनुभव? त्याची कशी प्रीती आपल्यावर. त्या प्रीतीमध्ये त्याची अशी प्रीती आहे की नवरा बायकोची प्रीती तशी नाहीये, भाऊ बहीण करते तशी प्रीती. आगापिलो म्हणजे पवित्र 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 प्रीती. गॉड इज लव. ट्राइन गॉड म्हणजे त्रेक एक परमेश्वर. ट्राइन गॉड, स्वर्गीय पिता, हेवेनली फादर, जेहोवा. आपल्या स्वर्गीय पिता परमेश्वराचं नाव काय आहे? यहोवा, ज्याला इंग्लिशमध्ये जेहोवा म्हणतात. हेवेनली फादर, जेहोवा, यहोवा. आणि त्याचा सन, द सन जीसस क्राइस्ट, द होली स्पिरिट, पवित्र आत्मा, जो आपल्याला त्याच्या जिवंत प्रेषितांच्या द्वारे तुम्हाला मला देण्यात आलेला आहे. प्रियजनांनो, आणि तो पवित्र आत्मा आपल्याला भेटलेला आहे. तो असा आपल्याला झोपू नाही देणार, शांत बसू नाही देणार. तो आपल्याला, आपल्यामध्ये त्याची प्रीती आहे ना, तो आपल्याला जळजळत ठेवणार. जळजळत, ही जी ज्योत आहे, त्याने आपल्याला त्याची प्रीतीची ज्योत त्या कॅल्वरीच्या क्रूस खांबावर, त्या उभ्या आडव्या क्रूस खांबावर त्यांनी दाखवली. त्याची प्रीतीची ज्योत, त्याची प्रीती किती आहे
त्याचा प्रमाण त्याने दाखवला. प्रियजनांनो, स्वर्गीय पिता परमेश्वराने त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला राखून न ठेवता त्यांनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पूर्ण प्रीतीचं बलिदान केले. प्रियजनांनो, त्याच्या शरीरातला एक असा भाग नव्हता, इतकीशी जागा नव्हती त्याच्या शरीरात पूर्ण जिथं त्याला जखम नव्हती. प्रियजनांनो, आणि तो जे यहुदी लोकांचा जो हे होते, काय म्हणतात, सरदार लोक, सुभेदार लोक होते, त्यांच्या हातात जे सोटा होता, तो सोटा, जे सैनिक होते ते सैनिक सोटे असे मारत होते की त्या सोट्यामध्ये एक नोकीला असं नोक असायची, जशी म्हणतो आपण खिळ्यासारखी नोक, असा तो सोटा लागायचा प्रभू येशू मसीहला, असं मारताना लागायचा आणि तो मांस आणि गुद्दा असा निघून जायचा. प्रियजनांनो, आणि रक्ताची धार व्हायला लागायची. आणि ते सोटे प्रभू येशू मसीहनं 49 सोटे त्यांनी खाल्ले. 49 म्हणजे किती झाले? 1-2 सोटेने पूर्ण मांस गुद्दा निघून मनुष्य शरीर छिन्न भिन्न होऊन जाईल. प्रभू येशू मसीहला 49 सोटे मारण्यात आले. प्रियजनांनो, तो काट्यांचा मुकुट, तो हातामध्ये, दोन्ही हातात मोठे मोठे खिळे ठोकण्यात आले. आणि आजही प्रियजनांनो, लक्षपूर्वक ऐका, मी काय सांगत आहे, आजच्या डेट मध्ये सुद्धा प्रभू येशू मसीहच्या हातांमध्ये, पायामध्ये कुशीत तो जखम तसाच आहे, ते हो तसाच आहे. प्रियजनांनो, ते हो, तो जखम ती तशीच ठेवलेली आहे. का? तो प्रमाण आहे, ते प्रूफ आहे. त्याने माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी प्राण दिलेला आहे. फार मोठी कुर्बानी, फार मोठं बलिदान त्याने देऊन मला आणि तुम्हाला त्याने विकत घेतलेले. प्रियजनांनो, कोणत्या पाण्याने नाही, कोणत्या रुपयानं नाही, कोणत्या सोन्यानं नाही, कोणत्या हिऱ्याने नाही, कोणत्या जवाहरातनं नाही, तर त्याच्या स्वतःच्या एकुलता एक प्रिय पुत्र, एकुलता एक, आणि त्याचा प्रिय पुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा त्यांनी महान असं बलिदान केले. प्रियजनांनो, त्यांनी माझ्या तुमच्या अपराधांसाठी, आमच्या अपराधांच्या क्षमेसाठी आमचा प्रायश्चित्त व्हावं. आमचं प्रायश्चित्त होणं असंभव होतं कोणत्याच जगातल्या गोष्टीनं. ते प्रायश्चित संपवणं होतं. प्रियजनांनो, कारण आपण जे मूळ पाप केलं, परमेश्वराचा आज्ञाभंग केली आणि त्याच्या विरोधात सैतानाचं ऐकून जो फळ खाल्ला आपण, त्या पापाची क्षमा काही केल्याने होऊ शकत नव्हती, होऊ शकणार नाही. हे स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाला ठाऊक होते. यासाठी त्यांनी आधीच मला तुम्हाला सर्व जग बनवण्याच्या आधी त्यांनी हे सर्व होणार आहे. परमेश्वराला माहित होतं. आदामाने क्षमा नाही मागितली, आदामाने पश्चाताप नाही केला की हो पित्या, हो परमेश्वरा, मी चूक केली, तुझी आज्ञा मी पालन नाही केली, मी ते फळ खाल्लं. आणि हवाबाईने सुद्धा पश्चाताप नाही केला. तो समय होता त्यांना, त्यांनी नाही केला. प्रियजनांनो, आणि आज म्हणून एवढं मोठं आपल्याला स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाला एवढी मोठी बलिदान द्यावं लागला. त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं माणसं पवित्र 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 बलिदान केले. त्याची मानशी कुर्बानी करून त्यांनी तुम्हाला मला विकत घेतले. प्रियजनांनो, बघा त्याची प्रीती कशी अजब आहे, कशी अजब प्रीती. बघा प्रियजन, त्याने आपल्याला बनवलं, त्याच्या पवित्र हाताने आपल्याला त्यांनी बनवलं, त्याच्या स्वरूपाचं त्याने आपल्याला बनवलं. आपल्याला कुत्रा मांजर उंदीर नाही बनवलं, कुत्रा मांजर उंदीर खेकडा कछवा असं काही नाही बनवलं. प्रियजनांनो, मच्छी नाही बनवली, तर त्याच्या स्वरूपाचं त्याने आपल्याला बनवलं.
सुंदर हात, सुंदर चेहरा, सुंदर आपले सर्व ऑर्गन्स त्यांनी बनवले. आपण जेव्हा बघतो प्रियजनांनो, जेव्हा मी मिडीफ्रीमध्ये वाचायचो, थर्ड इयरमध्ये मला मिडीफ्री होती. मिडीफ्रीमध्ये पूर्ण युट्रस आणि युट्रसमध्ये गर्भाशय, गर्भाशयामध्ये किती सुंदर तो परमेश्वर आपली रचना करतो प्रियजनांनो. जरी आपला पापात जन्म आहे, ते लहानसं छोटंसं बाळ जे पोटातून निघते, गर्भाशयातून निघते प्रियजनांनो, ते पापी आहे का कोणी म्हणणार का जगात? नाही म्हणणार. जगातले लोक काय म्हणते, नाही नाही तो पापी नाही. पण जे आपण त्याचे खरे विश्वासणारे, जे आपण प्रभू येशू मसीला खऱ्या रीतीने ओळखणारे आहोत, ते काय म्हणतील, हो, कारण आपला जन्म मुळातच पापाचा आहे आणि आपण पाप केले आणि परमेश्वराच्या गौरवाला आपण मुकलो, त्याची आज्ञाभंग करून आपण त्याच्या गौरवाला मुकलो. प्रियजनांनो, जर आदाम आणि हवाने कबूल केलं असतं, हो परमेश्वरा आम्ही पाप केले, तुझी आज्ञा आम्ही पालन नाही केली, आम्ही पश्चाताप करतो, आमची क्षमा कर, तर काय परमेश्वराने क्षमा नसती केली का प्रियजनांनो? जरूर केली असती. परंतु मनुष्याचा स्वभाव, त्यांनी सैतानाची आज्ञा पालन केली आणि सैतानाने त्याला वश केले आणि त्यांनी पश्चाताप नाही केला. त्यांनी पश्चाताप नाही केला प्रियजनांनो. आदाम आणि हवाने पश्चाताप नाही केला आणि त्यासाठी या जगात त्यांना, या पृथ्वीवर त्यांना कष्ट करण्यासाठी, दुःख भोगण्यासाठी, दुःखदायक जीवन त्यांनी स्वीकारले आणि सैतानाने मग किती भुरळ पाळली. एकदम एक देवाचा ऐकणारा आणि एक सैतानाचा ऐकणारा. आदाम आणि हवाला पहिले 2 जुळे मुले झाले आणि ते जुळेमुळे मुलं प्रियजनांनो, काईन आणि हाबेलाची गोष्ट सर्वांना ठाऊक आहे प्रियजनांनो. हाबेल हा शेतकरी होता आणि त्यांनी सर्वात प्रथम देवाची उपकार स्तुती करण्यासाठी त्याचा जीव प्राण तळमळत होता की माझ्या जिवंत देवाला मी उपकार स्तुती करेन. आणि कशी उपकार स्तुती करेन? एकदम बेस्ट अँड बेस्ट, जे माझ्या शेतात जे सर्वात उत्तम आहे ते बेस्ट अँड बेस्ट मी परमेश्वराला अर्पण करेन. आणि काईन दुष्ट आणि त्याच्या सैतानाने भुरळ टाकली आणि ते जे खराब आहे असं जे फेकतात त्याचं त्यांनी अर्पण केलं प्रियजनांनो. त्यांनी त्याच्या अंतःकरणात दुष्टाने आणि घाण विचारांनी, घाण हृदयाने त्याने उपकार स्तुती करत होता. तर ती उपकार स्तुती कशी मान्य करणार परमेश्वर? त्याची उपकार स्तुती नाही मान्य केली आणि तो अधिक सैतानाच्या बंधनात जकळला गेला आणि फर्स्ट मर्डर काईनने केलं हाबेलाचं प्रियजनांनो. कारण हाबेलाची उपकार स्तुती परमेश्वराने स्वीकार केली आणि परमेश्वराला फार आनंद झाला आणि परमेश्वर त्याला आशीर्वाद देणार इतक्यात काईननं हाबेलला संपवले प्रियजनांनो. फर्स्ट मर्डर ऑन दिस अर्थ, पहिला मर्डर या पृथ्वी तलावर काईननं केलं आपल्या भावाचा, हाबेलाचा मर्डर प्रियजनांनो. फार दुःखाची गोष्ट आहे, परंतु तरी परमेश्वराने त्यांना सोडले नाही. बघा काईन म्हणतो, काईनला जेव्हा परमेश्वर श्राप देतो की तुझ्या भावाचा खून केलेला आहेस, तर मी परमेश्वर त्याला श्राप देतो की तुला जो कोणी पाहणार तो तुला मारणार करून आणि त्याला पीक नाही मिळणार. त्याला खूप सारे श्राप दिले प्रियजनांनो. आणि तो म्हणा लागला, परमेश्वरा मी हे कसं सहन करू शकणार? मी नाही सहन करू शकणार. एवढं तुम्हाला श्राप दिले, मी कसं जगणार? तेव्हा देखील परमेश्वर त्याची प्रीती दाखवतो प्रियजनांनो. काय म्हणतो, जर तुला कोणी मारले तर त्याच्याकडून तो लढेल असा परमेश्वर म्हणतो. एका क्षणातच परमेश्वर त्याच्या पापावर बघा कसं पांघरून घालत आहे आणि त्याची प्रीती तो दाखवत आहे की मी तुझ्यावर किती प्रीती करतो.
बाबतीतून हे एवढा गुन्हा केला मर्डरचा, तरी परमेश्वर त्याच्यावर प्रीती करत त्याला आशीर्वाद देतो. प्रियजनांनो, किती अजब प्रीती आहे ना, किती अजब प्रीती आहे. प्रियजनांनो, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने किती सतत प्रीती करत करत, आदाम हवेपासून प्रीती करत करत अब्राहम, इसाक, इस्राईल, याकोब, जो ज्याला म्हटलं इस्राईल, याकोबाला काय नाव दिलं? इस्राईल. आणि आज जगात इस्राईल देश आहे. यहुदी लोक आहेत जे आजही शब्बात दिवस पवित्रपणे पाळतात. प्रियजनांनो, जरी ते येशू मसीला नाही ओळखत, जरी ते येशू मसीला कबूल करत नाही, तरी ते स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाला प्रार्थना करतात आणि शब्बात हा पवित्रपणे पाळतात. प्रियजनांनो, त्यांचा समय ही येणार. आज जगात बघा किती जण आहेत, पेंटिकॉस्ट आहेत, यहोवा विटनेसवाले आहेत. प्रियजनांनो, कोणी फक्त यहोवा विटनेस, यहोवा परमेश्वराला प्रार्थना करतात. प्रियजनांनो, हे सर्व जे आहे भिन्नता सर्व परमेश्वर दूर करेल आणि सर्वांना एक करेल. तो एक दिवस येणार आहे. तुम्ही कोणते मिशनचे असा, न्यू अपॉस्टलिक मिशनचे आम्ही आहोत, किती जण नॅझरीन मिशनचे आहेत, आणि माझी मम्मी अलायन्स चर्चची होती, आणि तो चर्च म्हणजे अपोलेचा चर्च, अलायन्स चर्च. प्रियजनांनो, पुष्कळ वेगवेगळे मिशन आहेत, चर्चेसचे नाव आहेत, परंतु ध्येय कुठं जायचं आहे? कोणाचा मार्ग धरलाय आपण? सत्याचा. प्रभू येशू मसीह जो सत्य आहे. प्रभू येशू मसीह काय म्हणतो? मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. जो सत्य आहे, प्रभू येशू मसीह सत्य आहे. आज मार्ग तुम्हाला पाहिजे, प्रभू येशू मसीह आहे. जीवन पाहिजे, प्रभू येशू मसीह आहे. आणि सार्वकालिक जीवन त्याच्या द्वारे आहेत, कारण तो स्वर्गाचा द्वार आहे. जर आपल्याला या स्वर्गात जायचे तर पहिले त्याच्या चरणाजवळ यायला लागेल. हे प्रभू येशू मसीह, मी पश्चाताप करतो की मी खूप पापी आहे. मी पश्चाताप करते की मी खूप अपराधी आहे, मी खूप पापी आहे. आणि मी आज खोल अंतःकरणापासून मी पापांची क्षमा मागते. मी पश्चाताप करते, मी ऊर बढवते, मी लीन नम्र होते. जसा तो उधळा पुत्र लीन नम्र झाला आणि ठरवलं त्याने की मी माझ्या पित्याकडे जाईल, मी क्षमा मागेन. आज तुम्हाला मला ही संधी आहे. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला त्याच्या चरणाजवळ जायचंय आणि त्याला क्षमा मागायची आहे. केवळ क्षमा मागायची, पश्चाताप करत. आपल्याला काही न्यायचं नाही, केवळ आपल्या हृदयांतःकरणाने, खोल हृदयांतःकरणाने पश्चाताप करत त्याला क्षमा मागायची की हो परमेश्वरा, मी आज चुकलो, माझ्या अपराधांची क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने धुवून शुद्ध स्वच्छ कर. तुझं जीवन तू मला दे. माझ्या हृदयांतःकरणाला तुझं नवीन जीवन दे. तुझी आज्ञा पालन करणारं, तुझी इच्छा पूर्ण करणारं असं तुझं हृदयांतःकरण जीवात्म्याला मला भरून काढ आणि तुझ्या सत्याच्या जीवनाच्या, तुझ्या मानशा प्रकाशाच्या मार्गात, तुझ्या सार्वकालिक जीवनात मला येण्यासाठी लायकीचं बनव. तुझ्या संगती येण्यास मला लायकीचं बनव. ही लहानशी विनंती धन्य 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 तारणारा माझ्या जीवन परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि महान नावाने मागते, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याची प्रीती किती आहे, त्यांनी त्याच्या शरीरातला एकही जागा, इतका सुद्धा कोपरा नव्हता जिथं त्याला जखम नव्हती. पूर्ण शरीर प्रभू येशू मसीहचं पूर्ण रक्ताने घायल, जखमांनी घायल, पूर्ण सोट्यांचा मार. प्रियजनांनो, त्याचा पवित्र जिवंत देवाचं रक्त गळगळ वाहत होतं आणि शेवटी आपल्यासाठी प्राण दिला. प्रियजनांनो, एक शरीराचा रक्ताचा थेंब नव्हता ठेवला. प्रियजनांनो, अशा रीतीनं त्यांनी ओतप्रोत प्रीतीपूर्ण बलिदान केले.
महान अशी कुर्बानी त्यांनी केली. काय तुम्ही ह्या प्रीतीपूर्ण बलिदानाला विसरू शकता? कधी विसरायचं नाही आपल्याला ते, कारण त्यांनी स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याच्या एकुलत्या एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं महान असं बलिदान जे केलेलं आहे, ते एकदाच केलेलं पवित्र पवित्र बलिदान, ते सदा सर्व काळ टिकणारं पवित्र पवित्र बलिदान आहे. प्रियजनांनो, सदा सर्व काळ टिकणारं बलिदान आहे. त्याला आपल्याला समोर ठेवून की माझ्या प्रभू येशू मसीहनं इतकी आज्ञा पालन केली, त्या क्रूस खांबाचं, ते वधस्तंभावरचं मरण त्यांनी सहन केलं, इतकी त्यांनी आमच्यासाठी ओतप्रोत प्रीतीचं बलिदान केले. त्यांनी माझं कर्ज त्या क्रूस खांबावर पे केलं. आता मला त्यांनी आजाद केलेलं आहे. आता मी स्वतःची नाही, मी जगाची नाही, मी त्याची आहे. त्याची वाणी ऐकून आपल्याला त्याच्या मार्गात चालायचं आहे आणि त्याच्या संगती चालण्यास तो लवकर येणार आहे. प्रियजनांनो, तुम्हाला मला नेण्यासाठी, त्यासाठी आपण शहाण्या कुमारांसारखे तयार आणि सज्ज त्याला आढळूया. परमेश्वर तुम्हाला मला आशीर्वादाने भरून काढो. आमेन.